नमस्कार. आवाज भारती मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काँग्रेसकडून शरद पवारांना मोठा हादरा. परभणीतील मातब्बर नेता गळाला लावला. पक्षप्रवेशाची तारीखही ठरली. गाडीला कट मारून घासल्याचा राग. मित्रांना भावाला मारण्यासाठी बोलवलं. थेट पिस्तूल काढले अन गोळीबारानं पुन्हा हादरलं. धर्मस्थळांची भयानक सत्य काय? 11व्या स्थानावर सापडला मानवी सांगाडा. मुलीला दफन केल्याचा दावा. सफाई कर्मचाऱ्याच्या दाव्यामुळे मोठं हत्याकांड. कबुतरांना दाणे टाकू नका सांगताच लोखंडी रॉड घेऊन आला. मीरा भाईंदरमध्ये महिलेसह वृद्ध वडिलांना मारहाण. कोथरूड पोलिसांकडून छळ. दाद मागूनही तक्रार घेईनात. पुण्यातील तरुणी आता थेट हायकोर्टात जाणार. नागपुरात पोलीसच करतायत वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन. कागदपत्राची कमतरता अन वाहतूक पोलीस उपायुक्तांचा कारवाईचा इशारा. राज ठाकरेंची युतीसाठी आणखी एक पाऊल पुढे. ठाकरे बंधू सप्तपदी कधी पूर्ण करणार? चक्क थार गाडीच्या मदतीने एटीएम मशीन ओढून नेण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरच्या शहानूरवाडीतील चोरीचा प्रयत्न फसला. माधुरी हत्तीन वादात हिंदुस्थानी भाऊची उडी. कोल्हापुरातील आंदोलकांना केली शिवीगाळ. व्हिडिओ व्हायरल. माझ्या मुलाची हत्या झाली. संजय कपूर यांच्या आईचा खळबळजनक दावा. मृत्यूच्या चौकशीची केली मागणी. हृदय पिळवटणारी घटना. मुलीच्या वाढदिवशीच वडिलांनी संपवलं जीवन. धावत्या मालगाडीसमोर घेतले उडे. मुलासमोरच पत्नीनं पोलीस कॉन्स्टेबलला संपवलं. स्वतःही आयुष्याचा दोर कापला. सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती उघड. निवडणुकीपूर्वी पात्र आता अपात्र कसं? लाडक्या बहिणींचा सरकारला संतप्त सवाल. आमच्यावर 100% टॅक्स लावा. आम्ही भरण्यास तयार. कबूतरखान्यासाठी गुजराती जैन समाज आक्रमक. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज भारती या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा.